नमस्ते. आज आपण करणार आहोत आमरस, पण तोही मिक्सरचा वापर न करता पूर्वी करायचे त्या पद्धतीने. पूर्वी असे रायवळ आंबे किंवा आपण गोटी आंबे पण म्हणू शकतो, हे असे भरपूर प्रमाणात यायचे. हल्ली सगळे आंबे लोणच्यासाठी झाडाच्या झाडं घातली जातात, त्यामुळे असे आंबे कमी मिळतात. तर आमरस करण्यासाठी हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे, हाताने त्याला मऊ करून घ्यायचं आणि याच्यातला रस काढायचा. तर हातानेच हा रस पिळून घ्यायचा. पिळून झाल्यानंतर जी कोय पडते त्या कोयीलाही हातानेच व्यवस्थित त्याचा गर काढून घ्यायचा. आता याच पद्धतीने सगळे आंबे आपण पिळून घेणार आहोत. आंब्याचा रस निघाला की चवीनुसार साखर घालायची, थोडीशी सुंठ पावडर घालायची, म्हणजे मग आमरस पचायला हलका जातो. आता वेलदोड्याची पावडर घालण्यासाठी वेलदोडे सोलून घ्यायचे, त्याच्यावर थोडीशी साखर टाकायची आणि लाटण्याच्या साहाय्याने पाटावर किंवा पळपटावर त्याची पावडर करून याच्यात मिक्स करायची. जे आंबे आपण सोलून घेतले त्याच्यावर सालीवर आणि कोईवर पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून ते पाणी पण याच्यामध्ये मिक्स करायचं. थोडंसं दूध घालायचं, रवीने चांगलं घोटून मस्त आमरस तयार करायचा.